दुसरा चेंडू आता चौकार. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. भगवान दलवी स्ट्राइकवर नॉन स्ट्राइक व ऋतिक दलवी. इकडे मात्र गल्ली सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे. चार चेंडू 4 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी प्रमोदच्या मार्फत. टच केले चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्याही प्रकारे रन नाही मिळणार. षटक संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 4 या अंकावरती. गोलंदाजी मार करती. दुसरा षटक घेऊन येणार तो मात्र गोलंदाज विशाल. त्याचा मारा करणार तो मात्र ऋतिक. नॉन स्ट्राइकला भगवान. पहिला चेंडू विशालचा. इकडे मात्र गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहेत. धावतायत 2 क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याला फलंदाज बाद. भगवान दलवीला माघारी यावं लागेल. मात्र भगवानची जागा भरून काढण्यासाठी ऋग्वीन. वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6 या अंकावरती. इथे मात्र ऋतिकच्या बॅटमधून आलेला असा दुसरा पहिला षटकार. मारला का चौथा का दुसरा विशालचा तिसरा चेंडू. इथे मात्र ऋतिकला माघारी यावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 या अंकावरती.
नवीन फलंदाज विवेक. तुम्ही बघून घ्या. 4 बॉल झाले ना, 3 बॉल झाले, 4 बॉल ना, 3. मात्र टच केलाय चेंडूला, स्वतःच्या पॉलोथ्रो मध्ये बॉल अडवलाय. हा चेंडू डॉट. धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र 13 या अंकावरती. इथे मात्र फिल्डर आहेत, मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद. आता मात्र विवेकला माघारी यावं लागतंय. विवेकची जागा भरून काढल्याची नवीन फलंदाज बंटी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अबी. स्ट्राईकचा फलंदाज ऋग्वेद आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज बंटी. पहिला चेंडू अबीचा, मारा करणार तो मात्र ऋग्वेद. एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या जाऊन पोचले ती मात्र 15 या अंकावरती. अफलात गोलंदाजी अबीच्या मार्फत आता चेंडू डॉट टाकलाय. टच केलाय चेंडूला, पॉलोथ्रो मध्ये बॉल अडवलाय. वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोचले ती मात्र 16 या अंकावरती. इथे मात्र गल्ली सिलेक्शन, क्षेत्ररक्षक धावतायत पण चेंडू जाऊन पोचतोय तो मात्र सीमा पार असा आलेला चौकार. धावसंख्या जाऊन पोचले ती मात्र 20 या अंकावरती.
आता मात्र फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 21 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर आलेला असा दणदणीत कणकणीत षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 27 या अंकावरती. शेवटची ओव्हर असेल. गोलंदाजी मार्कवरती धनराज. गोलंदाजी मार्कवरती धनराज. स्ट्राईकचा फलंदाज आहे बंटी. नॉन स्ट्राईकचा पहिला चेंडू धनराजचा. फुलटॉस चेंडू होता. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा कॉल आहे. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29 या अंकावरती. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषिकेश. दोन चेंडू. धावसंख्या 29 या अंकावरती. नवीन फलंदाज ऋषिकेश. स्ट्राईकचा फलंदाज ऋग्वेद आणि नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. तिसरा चेंडू. टच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या 30 या अंकावरती. चौथा चेंडू फेस करणार तो मात्र ऋषिकेश. नॉन स्ट्राईकचा फलंदाज ऋग्वेद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनराज. वाईट बॉल. धावसंख्या 31 या अंकावरती. 4 बॉल झाले. 32 झाले रे. होय 32 झाले. फलंदाज बाद. ऋषिकेशला सुद्धा माघारी यावं लागतंय.
हा बॉल आहे. 4 झालं. पहिल्याला 2 रन. हा 4 बॉल झालं. पहिला 2, दुसरा 0, तिसऱ्याला 1 रन, चौथ्याला वाईट. हा बंटी जी केली ना या केली ना त्यांनी. बंटीच्या विकेटला रन आली का? नाही मग एकच आली ना. सुरेख फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाने एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या 32 या अंकावरती. शेवटचा चेंडू फेस करणार तो मात्र ऋग्वेद. ते मात्र गॅप सिलेक्शन. चेंडू जाईल तो मात्र 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्या 36 या अंकावरती. 37 धाव्यांचं लक्ष्य असेल ते टीम गणेगाव संघाला. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या वाकस संघ. दे झटका एक बघू. एक झटका दे. दे ना. लई गरम होतोय ना. राहू दे. चालू पहिली इनिंग इथे कंप्लीट झाली. वाकस 11 वाकस संघाने धावा उभारल्या 36 आणि 37 धावांचं लक्ष आहे. जय हनुमान गावदेवी वाकस 11 वाकस संघ या ठिकाणी 36 धावा उभारतो आणि 37 धावांचं टार्गेट इथून सेट झालंय. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 घेणेगाव या संघासमोर. बरेचसे प्रेक्षक ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी, पबजी लवर चषक कोलिवली स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. बाकरीचा पाडावरून देखील मारुती क्षीरसागर, जगदीश क्षीरसागर आणि साईनाथ क्षीरसागर ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत आपण करूया. आणि 37चं लक्ष 4 ओव्हरमध्ये इथं धाबा चेस करायचे आहेत. त्यामध्ये स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या टीमला. नितेश तिखंडे आणि त्याच्या साथीला सलामीच्या भूमिकेत संदीप पाटील उतरत आहेत. संदीप आणि नितेश ही जोडी सलामीच्या भूमिकेत असेल, कारण चेंडूची चेकिंग सध्या संदीप करतोय आणि कदाचित संदीपचं रिप्लेसमेंट होईल आणि विक्रम थोरवे सलामीच्या भूमिकेत असतील. चेंडू चेक करण्याचं काम संदीप चांगलं करतो. सध्या तो प्रॅक्टिसमध्ये आणि नितेश आणि विक्रम थोरवे अर्थात विक्रम महाराज या ठिकाणी सलामीच्या भूमिकेत असतील. 37चं माफक आव्हान, लो स्कोर आजच्या दिवसामधला 4 ओव्हरच्या मॅचमधला. आणि त्या 37 धावसंख्येला चेस करण्यासाठी या ठिकाणी 222 नितेश तिखंडे आणि 10 नंबर सचिन तेंडुलकर सरांचे फॅन असणारे विक्रम महाराज सलामीच्या भूमिकेत उतरले. अवघ्या 37 धावांचं लक्ष दिलंय. खरं तर यावर्षी तुफान फॉर्म मध्ये असणारा संघ म्हणजे जय हनुमान गावदेव वाकस 11 वाकस, ज्यांनी 7 ट्रॉफीज यावर्षी जिंकल्यात. आणि खरं तर या मॅचमध्ये त्यांनी तेवढा स्कोर उभा केला नाही, अवघ्या 36 धावा उभा केल्यात. खरं तर ऋतिक आहे, भगवान आहे, किरण आहे, त्याचबरोबर नवनाथ आहे, बंटी आहे, ऋग्वेद आहे, ऋषिकेश आहे आणि त्याचबरोबर गुड्डू आहे, विवेक आहे, किरण शेळके, सर्व भारी खेळाडू आहेत. तरी देखील अवघ्या 36 धावा त्यांनी उभारल्या आणि 37चं लक्ष चेस करायचं आहे. तर पहिली संयमी जोडी मैदानावरती उतरली. एका बाजूला विक्रम महाराज थोरवे, दुसऱ्या बाजूला नितेश तिखंडे. आणि आता मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला प्रारंभ होईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला 4था सामना आहे, जिथे मात्र स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीमकडून मात्र ओपनिंग बॅटर पाठवले आलेले आणि पहिला बॉलर सज्ज होतोय. खरं तर टॉप क्लास बॉलर आहे तो मात्र जय हनुमान गावदेव वाकस 11 वाकस संघाचा ऋतिक दळवी. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा वॉर्मअप करत असताना जसा इंग्लंडचा स्टुअर्ट
ब्रॉड ज्यावेळी बॉलिंग करायचा तो 3 वेळेला चेंडू टाकून बघायचा, ती त्याचं लेग फॅक्टर होतं. तसं आता ऋतिक दलवी 3 वेळेला चेंडू टाकल्यानंतर तो आपला वॉर्मअप कंप्लीट करून मॅचसाठी रेडी होतोय. कारण 37 चेस करायचे आहेत, तर आपल्या पहिल्या भन्नाट वेगाने पहिल्या षटकाराचा प्रारंभ दमदार झाला पाहिजे. त्याच्या विपक्षात येतो विक्रम महाराज. पहिलाच बॉल विक्रम महाराज सोरवे यांच्या बॅटमधून समोर ड्राईव्ह केलाय. विशाल होता त्या ठिकाणी. अवघ्या एका धावेने सुरुवात झाली. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या टीमची. 37 धावा जरी कमी वाटत असल्या तरी वाकस 11 संघाचा बॉलिंग परफॉर्मन्स देखील तेवढाच भारी आहे. आता गणेगाव टीमने चांगली बॉलिंग केली. चारही बॉलरने दमदार कामगिरी केली. कारण 9च्या सरासरी 8-9च्या सरासरीने बॉलिंग म्हणजे जबरदस्त बॉलिंग झाली. पण 37 धावा इथून आम्ही वाचवू शकतो, ही देखील तेवढीच ताकद या संघामध्ये आहे. आणि समोर नितेश तिखंडे आलाय. फटका नितेशचा बॅक टू द बॉलर होता, हवेत आहे. इथून मात्र थोडं बॅकअप. आधी जर स्टार्ट घेतला असता ना किरण शेळकेने तरी कॅच त्याला कॅरी करता आली असते. आधी मुवमेंट घेतली असती शरीराची तरी कॅच कदाचित झाली असती. कारण की ऋतिक दलवेच्या हाताला स्पर्श होऊन चेंडू हवेत राहिला होता. अवघ्या 2 धावा 2 बॉलवरती. विक्रम महाराज आणि नितेश तिखंडे. संयमी सुरुवात आहे, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीलाच थोडासा जर संयम राखला तर नंतर आक्रमण करता येईल, ही स्ट्रॅटेजी आहे. तिसरा बॉल ऋतिक दळवी. वेगवान बॉलर आहे, कारण 3 तालुक्यामधून सर्वोत्तम ठरला होता ऋतिक दळवी. चॅम्पियन ट्रॉफीची ती स्पर्धा होती, त्यामुळे भरपूर साऱ्या स्पर्धा तोही खेळला. विक्रम महाराज सोरवेने देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळल्यात, त्यामुळे अनुभव दोघांकडे भरपूर आहे. आणि त्यामधील द्वंद्व आहे 4थ्या बॉलवरती. विक्रम महाराजांच्या बॅटमधून ऑन साईडला समोर आहेत खेळाडू, म्हणजे फक्त सिंगलचाच प्रयत्न होईल. 4 बॉल आणि 3 धावा. खरं तर नितेश तिखंडे आक्रमक आहे. कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील दरवर्षी आपण नितेश तिखंडेला पाहतो. ॲज अ आयकॉन म्हणून देखील, ॲज अ बॅटर म्हणून देखील त्याची दरवर्षी प्रत्येक संघामध्ये. आणि यावर्षी खरं तर त्यांनीच संघ पुरस्कृत केलाय. बॅटची कडा मागे बंटी होता त्या ठिकाणी, वाकसचा बंटी. इथून चेंडू अडवतोय, कुठलीही धाव नाही. ऋतिक दळवीने 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात अवघ्या 3. 37 धावा सुद्धा डिफेंडेबल होऊ शकतात. ही मात्र एक झलक विपक्षी टीमने बॉलिंग मध्ये दाखवली. तर बॅटिंग मध्ये आता किती वेळ शांत राहणार. आता आक्रमण चढवलं नाही, आपला आक्रमकपणा दाखवला नाही, तर कदाचित विपक्षी टीमला आपल्याला बॅकफुटवर घेऊन जाताना ही प्लॅनिंग आता नितेश तिखंडे करत असेल. कारण 5 चेंडू झाले, अवघ्या 3च धावाला, त्याही पॉवर प्ले मध्ये. त्यामुळे अंतिम बॉलची फेक होईल ऋतिक दलवीची. मागे मागे मिस्टेक झाली, चेंडू सीमारेखा पार पोहोचलाय. हा डीप फाईन लेग मध्ये चौकार. ओव्हर संपली, धावा आल्या 7. येणारे 18 बॉल करायचे विजयासाठी धावा 30. 18 बॉल 30. या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो आगरी सेना बडवल या संघासमोर क्वालिफायची मॅच खेळेल. अर्थात ट्रॉफीसाठी जी मॅच होईल ती यानंतर. आगरी सेना बडवल आणि या मॅच मध्ये विजेता संघ. आज एका ट्रॉफीवरती नाव कोरलं ते श्री 11 गावदेवी कोल्हारे या संघाने 2 संघांना पराभूत करून एका ट्रॉफीवरती नाव कोरलं. जय डाबाया चोरावळे आणि दुर्वा 11 सावळे या 2 संघांना हरवून श्री 11 गावदेवी कोल्हारे हा संघ एका ट्रॉफीचा मानकरी आहे. पण सेमीफायनल खेळणार तो आजच्या दिवसामध्ये जी शेवटची मॅच असणार. आणि त्यांच्या विपक्षात कोणता संघ येईल जो मात्र सध्या सामना सुरू आहे. त्यानंतर आगरी सेना बडवलची देखील मॅच आहे. त्यामुळे जिंकणार कोण यापेक्षा सामने कसे होतील. वाकस 11 जय हनुमान गावदेव संघ इथून कमबॅक कसे करेल. कर्णधार किरण शेळके स्वतः बॉलिंगसाठी इथून मार्गस्थ होताना तुम्हाला दिसतील. कारण आज किरण शेळकेने देखील काय कमालीचा स्पेल राहिला होता त्याचा KPL मध्ये. 6 चेंडू 1 धावेची गरज, 5 बॉलवरती जवळपास 5 विकेट त्यांनी कमावल्या. 6वी विकेट येता येता राहिली, असा रेकॉर्ड झाला असता किरण शेळकेच्या नावावरती. पण आपल्या गावासाठी नेहमीच त्याने योगदान दिले आणि पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आला. आणि समोर मात्र विक्रम महाराज थांबा भरपूर घेतलाय. आता थोडं का होईना पण आपल्याला आपल्या बॅटिंगची चमक दाखवावी लागेल या अनुषंगाने सेकंड ओव्हरला. इथून मात्र थोडासा हार्ड हिटिंग बॅटिंग करण्याचा प्रयत्न होईल. पहिलाच बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळला, लॉंग ऑफ मध्ये पोहोचलाय गुड्डू. एक सिंगल, धावा झाल्यात 8. 17 बॉल 29 धावा संख्येची गरज आहे. नितेश तिखंडे आज गणेगाव संघाच्या गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली. प्रमोद आज चांगली बॉलिंग त्याने केली. धनराजने चांगली बॉलिंग केली. संदीप पाटीलने एक जरी कॅच पकडली असती तरी 1000 रुपयाचं बक्षीस त्याच्यासाठी होतं.
पण ती कॅच त्याच्याकडे काही आली नाही. गोलंदाज तयार किरण शेळके. नितेशच्या बॅटमधून फटका वेगवान आहे. समोर मात्र कृतिक दलवी पोहोचला लॉंग ऑन मध्ये एक सिंगल. 9 धावा झाल्यात. 16 चेंडू आणि 28 धावासंख्येची गरज आहे. विकेट जाऊ द्यायची नाही. रन चालू ठेवायचं, धावफलक हलतं ठेवायचं आणि हळूहळू विजयापर्यंत पोहोचायचं. या सिस्टमने सध्या बॅटिंग होतीये विक्रम महाराज आणि त्याचबरोबर नितेश तिखंडे या दोन फलंदाजांची. गोलंदाज किरण शेळके. फटका विक्रम महाराजांच्या बॅटमधून ऑन साइडला यावेळेस टार्गेट केलं. खेळाडू तिथे देखील तैनात आहे तुषार. फक्त सिंगल मिळेल. 3 बॉल 3 सिंगल. सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघांचा. कारण स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या संघाने देखील तेच प्लॅनिंग आखलंय. एखाद दुसरी ओव्हर 2 टॉप बॉलर आहेत त्यांचे षटके आपल्याला संयमाने खेळायचे. 3 बॉल धावा झाल्या 10 करायचे धावा अजून 27. 15 चेंडू आहेत आणि 27 धावसंख्येची गरज आहे. ते मात्र स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या टीमला. 15-27. फटका भारी आहे नितेश तिखंडेचा. लॉंग ऑन मध्ये खोललेत हात. ठोकलाय किरण शेळकेला षटकार. फर्स्ट टाइम किरण शेळकेला षटकार ठोकला नितेश तिखंडेने आणि या षटकाराने स्कोर पोहोचलाय तो मात्र 16 या धावसंख्येवर. या सीझनचा नितेश तिखंडेचा दुसरा षटकार आहे. या वर्षाच्या सीझन मध्ये दुसरा षटकार नितेश तिखंडेचा. म्हणजे आउट फॉर्म आहे नितेश. पण सध्या इन फॉर्म मध्ये खेळत असताना गोलंदाज तयार. बॅटची हलकीशी कडा. साऊंड होता मागे चुकी झाली. बॉल पुढे चाललाय. तोपर्यंत एकच धाव. थोडे फिल्डिंग मध्ये लेझीपणा बघायला मिळाला. तिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव मिळाली. स्कोर पोहोचलाय 17 या आकड्यावर. 5 चेंडू किरण शेळकेचे संपलेत. एकही डॉट बॉल आला नाही. धावा फलकावरती धावा आहे 17. अजूनही गरज आहे या मॅच मध्ये ती मात्र 20 धावा संख्येची. 13 चेंडू 20 धावांची गरज आहे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या संघाला. 13 बॉल 20. जय हनुमान गावदेव वाकस 11 वाकस संघ आपल्या बॉलिंगने आपल्या परफॉर्मन्सने या सामन्याला कलाटणी देईल का. विक्रम महाराज सध्या स्ट्राईक वरती आलेत. 13 बॉल मध्ये अजूनही 20 ची गरज आहे आणि किरण शेळके आपला शेवटचा टप्पा या ओव्हर मधला. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी किरण शेळकेने सक्सेसफुली कंप्लीट केली ओव्हर. धावा झाल्यात अवघ्या 17 करायच्या. 12 चेंडू मध्ये कंपल्सरी 20 धावा. आजच्या दिवसभरामध्ये मॅचेस अत्यंत चुरशीच्या झाल्या. तर आज आगरी सेना पाण्याची डिमांड आहे मैदानावरती. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ बघायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये मालेगाव, नेरलपाडा, दहिवली कर्जत, जय कोळंबा माता शेलू, बीड, धामोते, दहिवली आणि आमराई असे उद्याच्या दिवसामध्ये संघ तुम्हाला बघायला मिळतील. टोटल 8. आजही भारी संघ होते, उद्याही भारी संघ. 2च दिवसांची स्पर्धा आहे. 4 बक्षीस, 4 ट्रॉफीज. सिल्वर गोल्डन कॉम्बिनेशन असणाऱ्या ट्रॉफी. सोने पण आहे चांदी पण आहे. दोन्ही प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी तुम्हाला आकर्षक स्पोर्ट शूज मिळतील. आणि त्याचबरोबर इतर आकर्षक ट्रॉफीज आणि भरघोस बक्षिसाची रक्कम देखील तुम्हाला बघायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात सहकार्य देखील करण्यात आलंय. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतो की मॅन ऑफ द सिरीज साठी जो कूलर आहे दीपक सोनावले पिंपलोली यांच्या वतीने तो कूलर देण्यात आला. त्याचबरोबर आकर्षक शूज जे बेस्ट बॅटर बॉलर साठी आहेत पुंडलिक पंढरीनाथ तांबोली यांच्या वतीने ते शूज देण्यात आलेत. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची सोय केली ते प्रदीप तांबोळी यांचंही कौतुक. आणि बॉल ज्यांनी आम्हाला पुरवलेत ते रमेश भोईर आणि माजी सरपंच पिंपलोलीचे दीपक काळन यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर जयवंत शिनारे दादा शिवसेना युवा संपर्क प्रमुख आणि मिलिंद विर्ले उपतालुका प्रमुख यांच्या वतीने देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी करण्यात आलंय. आणि राजेश तांबोळी दादा यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी करण्यात आलं. त्यांचे देखील आभार. खरं तर ह्या यूट्यूबवर तुम्ही घर बसल्या जी मॅच पाहताय मोबाईल टी व्ही लॅपटॉप
या KTC लाईव्ह इव्हेंटचा संपूर्ण खर्च केला तो सन्माननीय सरपंच संजयदा तांबोली आणि पवन एंटरप्राइजेसचे ओनर माजी सदस्य गणेश तांबोली दादा यांच्या वतीने तो संपूर्ण खर्च करण्यात आला. सर्वांचे आभार आपण व्यक्त करूया. 2 दिवसांची ही क्रीडा स्पर्धा पबजी लव्हर्स क्रिकेट संघ कोलिवली यांचं हे आयोजन आणि सामना आता 12 चेंडू कंपल्सरी 20. मॅच मध्ये दम आहे, दोनही संघामध्ये तो दम आहे. या सामना आपल्या बाजूने वन साइड करण्याचा. बघूया कोणता संघ भारी ठरेल. पहिल्याच बॉल वरती विकेट. नितेश शिखंडे हॅज टू डिपार्ट. आउट झाला नितेश शिखंडे. अनपेक्षित विकेट आहे आणि किशोर हडप मैदानावरती एंटर होतील. 11 बॉल आणि 20 धावा संख्येची गरज आहे. डीप बॅटिंग लाईन आहे पण भन्नाट वेग आहे तो वाकस 11 संघाच्या गोलंदाजांकडे. त्याला दिला होता, दिलता पिंगल्याला. पिंगल्याचा 2 बॉल पण आहे बारीक. असू दे ना, पिंगल्याचं बारीक आहे 2. नाही तिकडे असतील एक. पिंगल्याने 34 बॉल घरी ठेवलं. 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव टीम किशोर अडप चाललेत. खरं तर मॅच वेगवान गोलंदाजांसमोर बॅटिंग करायचे. धावफलक आलं तर ठेवावं लागणार आहे पण एखादा मध्ये चौकार षटकार देखील आला पाहिजे तर मात्र या मॅच मध्ये आपल्याला धावसंख्या ॲव्हरेज मध्ये करता येईल. विवेक वैखरे सध्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे आणि समोर येतो किशोर अडप. एक्सपिरियन्स आपल्या बॅटच्या साहाय्याने किशोर दाखवतील आणि विवेक वैखरेचा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव खर्च केले विवेक वैखरेने. 1 रन आली. आता 11 बॉल आणि 19 धावा संख्येची गरज आहे. 37 धावा आहेत पण फाईट करण्यासाठी त्याही पुरेशा आहे. ते दाखवत असताना वाकस 11 संघाने देखील दमदार फाईट देताना पण किशोर अडपचा बल्ला चालला तर या मॅच मध्ये स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव भरपूर पुढे निघून जाईल. याच ओव्हर मध्ये गोलंदाज तयार. किशोर अडपच्या बॅट मधून पॉइंटच्या डोक्यावरून टोलवलेला हा चौकार. किशोर अडप मैदानावरती गेल्या आपला फॉर्म दाखवत असताना ठोकला त्याने चौकार. सामना पाहिजे 10 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. 10 बॉल 15. किशोर अडप एक्सपिरियन्स विथ द बॅट विथ द माइंड त्यांनी मात्र हा शॉट खेळला. विवेक वैखरे जो या वर्षीचा इन्फॉर्म आहे. करता स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजपची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. बेस्ट बॅटर राहिला होता आणि बेस्ट इमर्जिंग प्लेअर असे 2 अवॉर्ड त्याला मिळाले होते. कूलर त्याने जिंकला होता पण आता आपल्या गोलंदाजीने संघाला गरज असतानाचे चेंडू त्याला टाकावे लागते कारण 10 बॉल मध्ये कंपल्सरी 15 धावांची आवश्यकता आहे. पुढे एकदा विवेक वैखरे समोर किशोर अडप. यंग टॅलेंट आणि एकीकडे एक्सपिरियन्स. बॅटची कडा मागे बंटी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मिस हिट या ठिकाणी. हिट चेंडू करता आला नाही. एक सिंगल आली. 9 बॉल पाहिजे. धावा 14. खरं तर भरपूर ट्रॉफीज वाकस संघाने जिंकल्या. तो काळ होता मंगेश वैखरे अर्थात कर्णधार मॅगी यांचा आणि आता कर्णधार मॅगी स्टेजवरून मॅच पाहतात की आताचा संघ काय करेल कारण 9 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कारण मॅगी 2 मिनिटात बनते ना तसे मंगेश वैखरे गेले तिथे ट्रॉफी कमवायचे पण आता संघ खेळतोय. मनामध्ये तळमळ भरपूर आहे. 9 बॉल 14 पाहिजेत. फटका भारी आहे. फटका भारी आहे. विक्रम महाराजांच्या बॅट मधून निघालेला षटकार. 9-14 होते. आता 8 बॉल आणि 8 धावांची गरज. सामना बरोबरीमध्ये आणलाय. विक्रम महाराज थोरवे यांनी त्या चेंडूची वाट पाहिली. जागा बनवली होती विक्रम थोरवेने. स्टायलिश फटका होता. 8 बॉल 8. 8 चेंडू 8 बरोबरीमध्ये. विक्रम थोरवे सध्या तरी चेंडू एक खराब चेंडूची वाट पाहत होता विवेक वैखरेची. पुन्हा एकदा स्टिअर केलं समोर लॉंग ऑफच्या दिशेने. एक सिंगल. 7 बॉल 7. 7 बॉल 7 धावांची गरज आहे. खरं तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये कूलरकडे आतापर्यंत क्वालिफाय झालेल्या संघामध्ये सुमित गोमारे 30 धावा त्याने 2 मॅच मध्ये केल्यात. विकेट देखील त्याने कमावली आहे त्यामुळे तो सध्या टॉप वरती आहे.
चांगला बॉल टाकला विवेक वैखरेने. सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 7 धावांची गरज आहे स्वर्गीय रोहिदास शिखंडी इलेव्हन गणेगाव टीमला. इथूनही सामन्यामध्ये काया पालट करू शकेल असा बॉलर त्यांच्या संघाकडे. आणि तो शेवटच्या ओव्हरमध्ये आपला गोलंदाजीचा कारनामा दाखवत संघाला विजय मिळवून देईल का. कारण 6 बॉलमध्ये कंपल्सरी 7 म्हणजे सामना बदलण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी एवढ्या धाव्या पुरेशा आहेत गोलंदाजासाठी. आणि बॅटिंगसाठी जर विक्रम महाराज सोरवे आणि किशोर हडप या दोघांपैकी जर एक जरी आउट झाला नाही तर सामना ते फिनिश करतील. कारण विक्रम महाराज या इनिंग मध्ये एकदम बॅलन्सिंग बॅटिंग त्यांनी केली. एक चेंडू रडार मध्ये आला, चांगला बॉल होता तो देखील, त्यालाही सीमा पार त्यांनी ठोकला. आणि बाकी सिंगलने डॉट बॉल त्यांनी जास्त जाऊ दिले नाहीत. म्हणजे विपक्षी टीमला आता लास्ट ओव्हर मध्ये आपल्या शेवटच्या हुकमी एकेला आता आणावं लागेल जो 7 धावा वाचवेल. कारण आधी 3ही मोहरे त्यांचे चांगले बॉलिंग त्यांनी केली. ऋतिक दळवी, किरण शेळके, विवेक वैखरे. आणि आता चौथा बॉलर जो समोरच्या टीमला धक्का देईल असा बॉलर पाहिजे. आणि चौथा गोलंदाज सचिनचा वापर. खरं तर सचिनचा या मॅच मध्ये संघामध्ये स्थान मिळवणं आणि त्यानंतर शेवटची ओव्हर म्हणजे जिथे संघ जिंकेल की हारेल अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशन मध्ये सचिनला बॉलिंग देणं. इथून जर सचिन सामना जिंकून देतोय तर वाकस इलेव्हन संघासाठी तो मोठा विजय असेल. विक्रम महाराज सोरवे सेट बॅटर आहेत, ओपनिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांना इथून मात्र चेंडूवरती नजर ठेवणं तेवढं कठीण जाणार नाही कारण पूर्णपणे सेट झालेत. बॉलवरती नजर आहे आणि फटक्यामध्ये तेवढी ताकद देखील आहे. कारण पूर्णपणे संपूर्ण फिल्डिंगची पाहणी केल्यानंतर विक्रम महाराज सोरवे यांची बॅटिंग असते. त्यामुळे 6 बॉल 7 इथून मात्र गॅप शोधत सिंगल डबल विजयाचा दावा कशा होतील याचं प्लॅनिंग विक्रम महाराज सोरवे यांच्या माइंडमध्ये असेल. आणि गणेगाव संघाला जर विजयाची सुरुवात करायची आहे तर पबजी लवर्स चषकासारखी दुसरी स्पर्धा नाही. कारण आता संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. त्यामुळे हा विजय 2025 मधला हा तेवढाच खास ठरू शकतो. पवेलियन मध्ये टाळ्या वाजतात विक्रम महाराजांना चीअरअप करत असताना. संदीप पाटील यांचा टाळ्यांचा कडकडाट. गोलंदाज तयार. सचिन पहिलाच बॉल कट केलाय. खरं तर अगदी समोर होता ऋग्वेदकडे एक चेंडू. 5 चेंडू आणि 6. खरं तर फलंदाजांसाठी आमच्या पबजी लवर्स टीमने बनवला आहे बसण्यासाठी त्यांना कट्टा आणि पाहिजे गणेगाव टीमला किशोर भाऊचा रट्टा. आणि तो रट्टा आता येईल का. आदित्यला अपेक्षा आहे की तो रट्टा येईल का भाऊच्या बॅटमधून. 5 चेंडू 6 धावाची गरज आहे आणि भाऊचा रट्टा पाहिजे तो गोलंदाजाच्या बॉलवर. प्रेक्षकांचे आणि सपोर्टरचे शब्द खतरनाक आहेत, घ्यावेच लागतात. त्यांची डिमांडही तशीच असते. गोलंदाजाचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक. सामना 5 बॉल 5. अजूनही सांगू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल मॅच आहे. 1-2 डॉट बॉल आले तर पुन्हा प्रेशराइज सिच्युएशन होईल. 5 बॉल 5 ची गरज आहे. 5 बॉल 5. फटका किशोर हडपच्या बॅट मधून. रट्टा शॉट सिक्सर. आणि जिंकलाय पहिला सिक्सर या सीझनचा किशोर हडपचा. आणि पहिला विजय गणेगाव टीमचा. स्वर्गीय रोहिदास शिखंडे इलेव्हन गणेगाव हा संघ 4 टुर्नामेंट नंतर पहिला विजय त्यांच्या वाट्याला आलाय आणि जिंकलाय तो मात्र स्वर्गीय रोहिदास शिखंडे इलेव्हन गणेगाव. चला कर्णधार प्रमोद लगेच आपण टॉस साठी या. अग्रिसेना भडवल आणि गणेगाव असा सामना होईल. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच प्रशांत. या ठिकाणी एकंदरीत आपण परफॉर्मन्स बघितल्यानंतर बॅटिंग भारी झाली. विक्रम महाराजही चांगले खेळले. 11 धावा त्याने केल्या. नितेशही चांगला खेळला. 13 धावा त्याने केल्या. पण या मॅच मध्ये खरं तर बॉलिंगही 4ही बॉलरने भारी केली. एकाने 11 केल्यात, एकाने 13 केल्यात. पण ज्याने पॉवर प्लेची ओव्हर टाकीत अवघ्या धावा खर्च केल्या 4 तर 10 नंबर वाला